पुण्यामध्ये कायद्याचं राज्य आहे की गुन्हेगारांचं राज्य आहे असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य पुणेकरांना पडतोय। अर्थात त्यामागे मोठी कारणं सुद्धा आहेत। पुण्यातल्या गुन्हेगारांनी इतका उच्छाद मांडलाय की सर्वसामान्यांना या सगळ्याचा प्रचंड त्रास होतोय आणि त्यामुळेच हा प्रश्न उपस्थितही केला जातोय। मात्र दुसरीकडे पोलिसांकडून ही सगळी गुन्हेगारी कमी करण्याचे प्रयत्न जरी सुरू असले तरी सुद्धा आज भल्या पहाटे पुण्यामध्ये जे काही घडलं त्यामुळे पुण्यातले गुंड हे किती जास्त आता गुन्हेगारी कारवाया करायला लागलेले आहेत आणि त्यांच्यावर पोलिसांचा धाक कसा राहिलेला नाहीये हे अधोरेखित होतंय। पुण्यामध्ये आज भल्या पहाटे पुणे पोलिसांमध्ये आणि एका गुंडामध्ये चकमक झालेली पाहायला मिळाली। एका गुंडानं चक्क पोलिसांवरतीच गोळीबार केला आणि त्यानंतर पोलिसांनी सुद्धा स्वसंरक्षणार्थ गोळ्या चालवलेल्या आहेत। नेमकं काय घडलं हेच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पुण्यातील वानवडी भागामध्ये सकाळी 5:30 ते 6च्या सुमारासची ही सगळी घटना आहे। मुळात या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे या आरोपीवर 30 पेक्षा सुद्धा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार आहे, पोलिसांच्या तावडीत सापडत नाही। मात्र पोलिसांना एक गुप्त माहिती मिळालेली होती की तो वानवडीच्या एका पर्टिक्युलर भागामध्ये पहाटेच्या वेळेस येणार आहे। त्यामुळे पोलिसांनी रात्रीतच तिथे जाऊन सापळा रचलेला होता। त्याला पकडण्यासाठीची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी ऑलरेडी सज्ज करून ठेवलेली होती। मात्र ज्या वेळेस हा आरोपी त्या ठिकाणी दाखल झाला त्यावेळेस सुरुवातीला त्याला या सगळ्यामध्ये काही संशयास्पद वाटलं नाही। नंतर मात्र त्याला असं जाणवलं की कुणीतरी आपल्यावरती नजर ठेवू नये किंवा कुणीतरी आपल्याला पकडायला येतंय आणि ज्या वेळेस त्याला हे कळलं की हे सगळे पोलीसच आहेत त्यावेळेस मात्र त्यानं त्याच्याकडे असलेल्या पिस्तूल मधून एक गोळी जी आहे ती पोलिसांच्या दिशेने फायर केली आणि त्यानंतर कदाचित तो आणखी गोळ्या चालवू शकत होता। त्यामुळेच या पोलिसांच्या पथकामध्ये असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने समय सूचकता दाखवली, प्रसंगावधान दाखवलं आणि त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे असलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून एक गोळी झाडली, जी गोळी थेटपणे या आरोपीच्या पायाला चाटून गेली आणि हा आरोपी तिथेच खाली कोसळला। त्यामुळे गेल्या 30 गुन्ह्यांमध्ये जो आरोपी पोलिसांना सापडत नव्हता किंवा अनेकदा तो पोलिसांच्या हाती यायचा, नंतर काहीतरी करून निसटायचा, असं जे काही घडत होतं आणि अतिशय गंभीर स्वरूपाचे 30 गुन्हे ज्याच्यावरती दाखल होते त्याच आरोपीला अटक करण्यामध्ये पुणे पोलिसांना यश आलं। मात्र अर्थातच तो जखमी अवस्थेत असल्यामुळे पोलिसांनी त्याला थेटपणे ससून रुग्णालयामध्ये आता दाखल केलेला आहे। ससूनमध्ये कडक पोलीस बंदोबस्त लावलाय। त्याच्या आजूबाजूला तो कुठूनही कसाही पळून जाऊ नये किंवा त्याला त्याचे साथीदार कुणी येऊन तिथे भेटू नयेत वगैरे यासाठीची सगळी यंत्रणा ससूनमध्ये सज्ज केली आहे। मात्र या सगळ्यात दुर्दैवाची एक गोष्ट अशी की जेव्हा या आरोपीनं सुद्धा एक राऊंड फायर केलेला होता, गोळीबार केलेला होता, त्यामध्ये एपीआय दर्जाचे एक पोलीस अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा या सगळ्यामध्ये किरकोळ दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे। त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत आणि मुळात या प्रकरणामधला जो आरोपी आहे त्याचं नाव करण सिंग असं असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे। त्यामुळे या करण सिंग वरती आधीचे जे कुठले गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आता खटले चालवले जाणार आहेत आणि तिथून पुढच्या काळामध्ये त्याचे कुणी साथीदार असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कठोरातील कठोर कारवाई केली जाईल। विशेष म्हणजे आज त्यानं ज्या पिस्तूल मधून ही गोळी चालवलेली होती ती त्याच्याकडे कुठून आली, कुठून खरेदी केली, त्यासाठी पैसे कुठून आणले, जिवंत काडतुस त्याच्याकडे नेमकी किती, या सगळ्याचा तपास सुद्धा पुणे पोलीस आता इथून पुढच्या काळामध्ये करणार आहेत। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।